शङ्खं चक्रं जलौकान् दधदमृतघटं चारुदोर्भिश्चतुर्भिः सूक्ष्मस्वच्छातिहृद्यां शुकपरिविलसन् मौलिमम्भोजनेत्रं कालाम्भोदोज्ज्वलाङ्गं कटितटविलसच्चारुपीताम्बराढ्यं वन्दे धन्वन्तरिं तन् निखिलगदवन प्रौढदावाग्निलीलम् ब्रह्मणो हि समारब्धाम् आत्रेयाद्येषु पूजिताम् अस्मदाचार्यपर्यन्ताम् वन्दे गुरुपरम्पराम् आयुर्वेदरतं वन्दे माधवाख्यं महागुरुम् आयुर्वेदामृतं सर्वं शिष्येभ्यो यः प्रदत्तवान् द्रष्टाज्ञानी दृष्टकर्मा कृतकर्मा तथैव च अध्यापकोऽभिषक्श्रेष्ठो महान् संशोधकस्तथा गुणैरेतैः समुदितैः यत्कार्यं प्रतनोति सः समृद्ध्यर्थं हि कार्यस्य वयं प्रयतामहे रागादिरोगाः सहजाः समूला येनाशु सर्वे जगतोऽप्यपास्ताः तमेकवैद्यं शिरसा नमामि वैद्यागमज्ञांश्च पितामहानि त्या गोधूमापासून सुरुवात आहे. चक्षुष्योपी ही गोधूमः तैलपक्वस्तु दृष्टिहा. त्या गोधूम चक्षुष्य आहे, पण तोच तैलपक्व झाला तर मात्र दृष्टीचा नाश करणारा असणारा अशा स्वरूपाचा आहे. आणि म्हणून तेलात तळलेल्या पुऱ्या हे काही डोळ्याच्या दृष्टीने हितकारक असणार अशा स्वरूपाचं प्रकरण नाही. नित्यनेमाने अशा प्रकारे पुऱ्या खात असतील तर निश्चितच ते त्रासदायक असणार अशा स्वरूपाचा आहे. मूलकम दोष जननम सिद्धंतु तत् अदोषलम. मूलक दोष जनन आहे, अर्थात हे कच्च्या मुळ्याचं वर्णन आहे किंवा जीर्ण असणार अशा शिळा झालेला असणार असतो, पण तोच शिजवून घेतला तर तो अदोषल असणारा अशा स्वरूपाचा होतो. ही अर्थात सगळी संस्कार ने होणारी परिवर्तन आणि त्याच्यामुळे बदलणारं पथ्यापथ्याच्या संदर्भातली उदाहरणे. उष्णम विषी भवत्येव विषग्न माक्षिकम. विषग्न असणारा अशा स्वरूपाचा मध हा गरम केला असताना विष स्वरूप होतो असणारा अशा स्वरूपाचा मध गरम करून घ्यायचा नाही असं मत आहे. आणि आता जो मध गोळा होतो तो गाळून घेऊन किंचित गरम करून 45 डिग्री पर्यंत मग त्याच्यावर येणारे मेण वगैरे सगळे भाग काढून मग तो बॉटल केला जातो असा आहे. त्यामुळे मुळातच हे सगळं प्रकरण जरा गोंधळाचं आहे. दुर्भाजनस्था द्राक्षामला दोषलाच प्रजायत. अयोग्य भांड्यात ठेवलेली असणाऱ्या अशा स्वरूपाची द्राक्षा लोहादी कृते असं त्यांनी म्हटलंय. आणि ते अमूल आणि दोषल अशा स्वरूपाची होते. श्लष्ण शुष्क घनो लेपश्चंदनस्यापि दाहकृत त्वगतस्य उष्मणो रोधात् शीतकृत्तो अन्यथा अगुरो. त्या चंदन शीत आहे आणि त्यांनी थंडावा मिळायला पाहिजे, पण त्याचा जर श्लक्ष्ण शुष्क घन अशा स्वरूपाचा लेप दिला तर त्वचेतल्या उष्म्याचा रोध होत असल्यामुळे तो दाहकृत होतो असणारा, दाह निर्माण करणारा. आणि याच्या उलट अगरूचा जर तनू किंवा आर्द्र असणारा अशा स्वरूपाचा लेप असेल तर तो शैत्य निर्माण करणारा. अगरू हे खरं तर कृष्णवीर्य आहे आणि त्यामुळे त्यांनी दाह व्हायला पाहिजे. तेव्हा केवळ क्रिया किंवा
लावण्याची पद्धत याच्यावरनं होणारा गुणांतराधान असणारा अशा स्वरूपाचा आहे. आणि हे खरं पृष्ठदग्धामध्ये याचा वापर केलाय. पृष्ठस्य अग्नि प्रतपनम कार्य मुष्णंच भेषज असं चिकित्सा आहे. आणि तिथं शीताने त्रासच होतो, उलटा सहन कधीच होत नाही, उलटा त्रासच होतो असं आहे. आणि मी खूप चमत्कारिक उदाहरण ऐकलंय. कोरडा पार्टीमध्ये त्या शेतकऱ्याचा मुलगा पाठीवर निखाऱ्यांवर पडला आणि त्याला पृष्ठदग्ध झाला. तरी शहराकडची मंडळी सगळी घाबरली आणि त्याला तातडीने हॉस्पिटलला नेऊया वगैरे असं सगळं झालं विचार. पण तो शेतकरी म्हणला नाही, तसलं काही करण्याची गरज नाही. मिरच्या वाटायला सांगितल्या आणि त्याचा लेप लावला त्याच्यावर. आणि तो काही त्या मुलाला काही त्रास नव्हता, तो मुलगा बरा झाला. तो ते लेप लावल्याबरोबर दाह शमला आणि तो मुलगा बरा झाला. हे ग्रंथातलंच आहे खरं तर, उष्ण उपचारच लागतात. आता ते पृष्ठदग्ध आहे, अतिदग्ध असेल तर शीतोपचारच हवेत असं आहे, पण पृष्ठदग्धावरती उष्ण उपचारच आहेत. आणि मिरचीचा लेप लावून दाह होत असताना पुढे काही न होता मुलगा बरा झाला असताना. आणि म्हणून अन्यथा अगरूचा लेप हा शैत्य निर्माण करणारा असणारा अशा स्वरूपाचा ठरतो, उष्ण असला तर. मेध्यस्तिला हा स्पर्श शीत हा मेध्यम तैलं खलो हिम. त्या तीळ मेध्य आहेत आणि स्पर्श शीत असणाऱ्या अशा स्वरूपाचे आहेत. पण त्याच तेलापासून तेल काढलं आणि त्याच तेलापासून पेंड, म्हणजे तेल आणि पेंड अशा दोन गोष्टी भिन्न झाल्या. तर तैल मैद्य आहे आणि खल जो आहे, पेंड जी आहे ती थंड आहे. याचा अर्थ असा झाला की त्या तिळामध्येच हे दोन गुण स्वतंत्र आश्रयाने राहतात. त्यातल्या तेलाच्या ठिकाणी मेध्यत्व राहतं आणि जो भुसकट त्याचं जे राहणार आहे पिंड, त्याच्या ठिकाणी हिमत्व राहतं असणार अशा स्वरूपाचं. तेल उष्णविधी आहे इकडे. तरी कशी काय रचना परमेश्वराने केली आहे असणार अशा स्वरूपाचं. आणि पुन्हा तसेव श्लेष्मकारित्व, तीळ कफकारक आहे, तैलही नाही आणि खलही नाही असणार अशा स्वरूपाचं. हा आणखीन एक वेगळा असणार अशा स्वरूपाचा आस्पेक्ट आहे. तेव्हा एक तो मागच्या वेळेला जसा प्रश्न निघाला होता की कार्मुकत्व नेमकं कशाचं आहे आणि कार्मुकत्व कसं ठरवायचं, गोंधळाचे मुद्दे आहेत आता तरी. आपल्याकडे सिस्टीम जी आहे ही सामान्याकडून विशेषाकडे अशी आहे, किंवा जनरल टू स्पेसिफिक अशी आहे सामान्य विशेष समज असताना. पण सामान्य गुणधर्म म्हणून काहीतरी प्राप्त झालंय, मग त्याचा अपवाद असं करत करत प्रकरण गेलेलं असणार अशा स्वरूपाचं. आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये आहार्य पदार्थाचे गुणधर्म ठरवणं, औषध पदार्थाचे गुणधर्म ठरवणं आणि मग त्याचा निदान किंवा चिकित्सेमध्ये वापर करणं, आणि हे मूळ द्रव्याचं झालं. पुन्हा पुढे जाऊन हे प्रकरण संयोग संस्कार यांनी गुणांतराधान काय होतं असणार अशा स्वरूपाचा हा एक आणखी वेगळा असणार अशा स्वरूपाचा मुद्दा आहे. आणि मग हे नेमकं ठरवता येणं ही गोष्ट अवघड जाणारी असणारी अशा स्वरूपाची आहे. पण हे तिळाच्या उदाहरणावरनं जास्त स्पष्ट होतं. तिलो मेध्या पुष्टिकरा स्पर्श शीतलश्च तैलम मेध्यम खला तैल खला शीत विजयुक्तः त्रीण्यपि श्लेष्म सदृशांनी तिला एव श्लेष्मकरा नद खाल तैल ते स्वखरया स्वभाव विशेष असणार अशा स्वरूपाचा.
आणि म्हणून अमुक एक द्रव्याचे अमुक गुणधर्म आहेत एवढ्यावरती काम भागत नाही. काय पद्धतीने वापरलं गेल्यानंतर तसेच मिळतील का त्यात काही पुन्हा बदल होतील हा एक मुळात मुद्दा असणार. दधनिश्वयतु कारित्वम न तक्र नवनीतयो. दही सूज निर्माण करतं पण तक्र आणि नवनीत मात्र करत नाही. तर इथं पुन्हा असं तक्र शोफक ऋत असं आहे आणि दह्यापासूनच दोन्ही गोष्टी बनल्या. दोन्हीमध्ये हा गुणधर्म आलाच नाही. जसं तेळामध्ये स्प्लिटअप झालं निदान. मेध्यत्व तेलामध्ये गेलं आणि हिमत्व खलामध्ये गेलं असणार अशा स्वरूपाचं. इथं शोधकारित्व पुढच्या कुठल्याच गोष्टींमध्ये गेलं नाही आणि शोधहारकत्व हा नवीनच विरुद्ध धर्म तक्रामध्ये आला असणार अशा स्वरूपाचं. तर हे मला असं वाटतं की पंचीकरणाच्या कन्सेप्ट आणि सत्कार्यवाद आणि असत्कार्यवाद याची कॉम्बिनेशन हा एक आणखी घोळाचा असणारा अशा स्वरूपाचा मुद्दा आहे. सत्कार्यामध्ये कारणामध्ये कार्य सत असतं. तर जर दह्यापासूनच ताक आणि लोणी बनलंय आणि ताक शोथघन आहे तर दह्यामध्ये कुठेतरी शोथघन अशा स्वरूपाचा गुणधर्म असायला हवा किंवा दह्याचं पूर्व असणार अशा स्वरूपाचं दूध असणार. पण दह्यामधलं येणारं शोधकर्तृत्व हे कुठून आलं तेही दुधातूनच आलं का असा आणखी एक वेगळा इश्यू असणार अशा स्वरूपाचा होतो. आणि मग द्रव्यांतर आणि गुणांतर याच्यामध्ये नेमके फरक कसे करायचे. दुधाला जेव्हा विरजण लावून दही बनलं तेव्हा तो वेगळा पदार्थ झाला. दुधामध्ये मुळात शोथक हारकत्व आहे असणार स्वरूपाचं. दही त्याचं बनलं तेव्हा ते शोथ हारकत्व जाऊन शोथ कारकत्व त्याला प्राप्त झालं आणि पुन्हा जेव्हा त्याचं घुसळून ताक झालं तेव्हा पुन्हा शोथ कारकत्व गेलं आणि शोथ हारकत्व आलं असणार असं एकंदर तो प्रवास दिसतो. आणि बरं जर सत्कार्यवाद खरा असेल तर मूळ दूध हे शोथाहारक असणार अशा स्वरूपाचंच आहे. तर मी विरजण लावून दह्यामध्ये रूपांतर केल्यानंतर तर दह्यामध्ये शोथकृत्व हा धर्म आहे असणार अशा स्वरूपाचा. पण त्याचं उपहनन संस्काराने झालं, मंथन संस्काराने झालं आणि मूळच्या दुधाचं जे शोथहारकत्व होतं तेच पुन्हा प्रकट झालं असा काहीतरी त्याचा अर्थ करायला लागेल. पण असं संस्काराने जेव्हा गुणांतराधान नावाची काहीतरी गोष्ट घडतीये त्या जोपर्यंत द्रव्य बदलत नाहीये तोपर्यंत ते गुणांतराधान आहे आणि जेव्हा द्रव्य बदलतं त्याला वेगळी संज्ञा प्राप्त होते तेव्हा ते द्रव्यांतर आहे असणार. द्रव्यांतर असं म्हणलं की मग त्याचे स्वतःचे काहीतरी गुणधर्म नमूद असणार अशा स्वरूपाचं आहे. फक्त सत्कार्यवादाप्रमाणे त्याच्यापासून पुढे निर्माण होणारं जे काही आहे त्याची बीज त्यात असली पाहिजेत असणार. आणि नाहीतर अपॅरेंटली असं होतं की दह्यापासून तक्र बनलं आणि ते बरोबर विरुद्ध गुणधर्माचं बनलं तर हा आरंभवाद असणार अशा स्वरूपाचा आहे की कार्यकारणयोः भेदः असणार अशा स्वरूपाचा. त्याच्यामध्ये फरकच आहे आणि मुळात नसलेलं काहीतरी प्रकरण निर्माण झालं. तर हा सगळाच विषय त्रिदोष सिद्धांताच्या बाबतीमध्ये पण येतो असं आहे. की दोषांखेरीज विकार नाही. निजामध्ये तर नक्कीच नाही. आगंतुमध्ये पार्थदोषांचा अनुबंध लगेचच येतो. आधी विकार निर्मिती होते आणि दोषांचा अनुबंध येतो असणार. पण निजामध्ये तर दोषांपासूनच रोगाची निर्मिती असणार आहे.
आणि म्हणून खऱ्या अर्थाने सत्कार्यवाद असायला हवा आणि नुसतं दोषाची चिकित्सा करून कुठलाही रोग बरा करता यायला पाहिजे असं खरं तर राहील. पण दुर्दैवाने तसं नाहीये. रोग नावाची एंटिटी नवीन निर्माण होते. नाही लावून ठेव. दुर्दैवाने रोग नावाची एंटिटी वेगळी असणारी अशा स्वरूपाची पडते. आणि जेव्हा रोगाचा संबंध येतो तेव्हा तो आरंभवाद असा त्याचा अर्थ राहतो. आणि म्हणून कारणापेक्षा कार्य भिन्नच आहे असा संबंध येतो. तर ज्या रोगांच्या विषयी सविस्तर वर्णन केलंय त्यांच्या बाबतीमध्ये आरंभवादाप्रमाणे निर्गत लावली असणार अशा स्वरूपात आणि त्याची स्वतंत्र चिकित्सा सूत्रांना मुक्त सर्व सांगितलं. पण एवढं करून विकार नाम कुशलो नजरियात कदाचन नाही सर्व विकाराणाम नामतोस्ते ध्रुवास्थिती असं म्हणून पुन्हा सत्कार्यवादच सांगितलं. आणि सदैव कुपितो दोष हा समुत्थान विशेषतः स्थानांतरण्याचे प्राप्य विकारांत होते. आणि म्हणून दोषानुसारच पुन्हा करावं तेव्हा तान दोष लिंगैर आदिश्य व्याधींचा अध्यान उपाचरित अशा स्वरूपाचं सूत्र येतं. आणि म्हणून तिथं पुन्हा सत्कार्यवादच येतो. त्या सत्कार्यवाद आणि आरंभवाद याचं संमिश्रण जसं दोष सिद्धांतात असणार अशा स्वरूपाचं आहे तशाच प्रकारचं संमिश्रण हे द्रव्यांतर आणि गुणांतर ह्या फॉर्म मध्ये सृष्टीच्या पदार्थाच्या संदर्भामध्ये येतं. आणि अल्टिमेटली कार्मुकत्व हे रसविर्य विपाक प्रभाव यावरती आहेच. तो आणखीन वेगळा इशू झाला मूळ द्रव्य असणार अशा स्वरूपाचं. पण पुन्हा संयोग संस्काराने त्यात काय बदल होणार ह्याच्यावरती अल्टिमेट कार्मुकत्व अवलंबून राहणार. आणि तिथं सत्कार्यवाद किंवा आरंभवाद यांचा पुन्हा काहीतरी रोल राहतो. आणि शेवटी सगळं कुठेतरी जाऊन भेटणार ते सत्वरजतमासे जाऊन भेटणार. कारण शेवटी सृष्टी निर्माण झाली तीच मुळात प्रकृतीपासून निर्माण झालेली ती सत्वरजतमात्मक असणारी अशा स्वरूपाची आहे. फक्त सत्वरजस्तमसच्या ची परमिटेशन्स कॉम्बिनेशन्स आणि त्यातनं महाभौतिक स्तरावरती आल्यानंतरचे होणारे परमिटेशन्स कॉम्बिनेशन्स आणि मग त्यातून आत्ताचं एक्झिस्टिंग द्रव्य जे काही तयार होतं ते मग ते शरीरातला भावपदार्थ असो किंवा सृष्टीतला असो आणि त्यांचा परस्पर संबंध जो सामान्य विशेषणच्या मार्फत मांडलाय असणार त्याच्यावरती रोगनिर्मिती किंवा रोगशमन अशा प्रकारच्या गोष्टी अवलंबून आहे. आणि एकंदर सगळंच प्रकरण खूप कॉम्प्लेक्स आहे असणार अशा स्वरूपात. त्या जितक्या बारकाव्याने आम्हाला सत्कार्यवाद किंवा आरंभवाद दोन्ही कळतील आणि दोन परस्पर विभिन्न तत्वज्ञान सांख्यांचं तत्वज्ञान किंवा न्यायविशेषकांचं तत्वज्ञान या दोन्हीचा एकत्र अवबोध असणार अशा स्वरूपाचा होईल. तितकं हे सगळे जे काही अपवाद झाले हिताहितत्व एकांत नियमोस्माद अनिश्चित त्याच्याविषयीचे काही उलगडे होते. पण आता हे पुन्हा निदर्शन मात्र आहे. यांनी 101 श्लोक दिले असेल अष्टांग संग्रहकारांनी अपवाद असणाऱ्या अशा स्वरूपाचे. आणि तिथं मात्रादी भावांवरती हिताहितत्व बदलतं असणार अशा स्वरूपाचं म्हणून दिलं. असं अन्य भावांच्या बाबतीमध्ये कुठे काय होतं आणखीन एक वेगळा इश्यू राहील. जे मूळ पदार्थाचे गुणधर्म ठरवणं हीच दुरापास्त गोष्ट. नवीन पदार्थांच्या बाबतीमध्ये जे ग्रंथोक्त पदार्थ आहेत आणि आता ग्रंथोक्त परिस्थितीच अवेलेबल आहेत त्यांच्या बाबतीमध्ये निदान
या वर्णनावरून काहीतरी करता येतं. जे नवीनच पदार्थ आहेत त्या नवीन पदार्थांचे मूळ गुणधर्म हा गोंधळाचा मुद्दा. संयोग संस्कार वगैरे होणारे गुणांतराधान हा दुसरा मुद्दा. आणि मग शरीराशी संबंध आल्यानंतर दोषतत्व मलांवरती होणारे त्याच्या ऍक्शन्स हा तिसरा मुद्दा. त्याचं रोग कर्तृत्व किंवा रोगक्षमकत्व हा चौथा मुद्दा. आणि मग ह्या सगळ्यावरती आधारित तुम्ही निदान चिकित्सा काय करणार आणि त्यांचा वापर कसा करणार असा त्याच्या पुढचा मुद्दा. तर हे सगळं खडतर आहे एका अर्थाने, पण ठीक आहे, आता आहे ते आहे. त्या मूळ द्रव्यातून कदाचित स्प्लिट होऊन गुणधर्मही स्प्लिट होतात असंही असू शकतं, आणि कदाचित नव्यानेच काहीतरी गुणधर्म आरंभवादानुसार येतात असंही असू शकतं, असं मुद्दा राहील. पण तरीही यांचा सगळ्यांचा भर इकडे जसा रोग किंवा या सगळ्या संदर्भामध्ये आरंभवाद जसा प्रधान सांगितलाय, तरीही नवीन विकारांच्या बाबतीमध्ये पुन्हा दोषांच्या माध्यमातून जावं असं सत्कार्यवादाचाच अवलंब केलाय. तसं इथंही मूळ सत्कार्यवादाचाच अवलंब करायला लागेल असं राहील. आणि ते सत्वरजतमाच्या स्तरापर्यंत किंवा पंचमहाभूतांच्या स्तरापर्यंत असं त्याला मागे जायला लागेल असं होईल. भूमिसात्म्यम दधी क्षीर करीरम मरुवासिषु. तर भूमिसात्म्य त्या मरुवासी जे आहेत जंगल देशामध्ये असणाऱ्या स्वरूपाचे, दधी क्षीर करीर हे सात्म्य असणार अशा स्वरूपाचे. क्षार हा प्राच्येषु, पूर्वेकडच्या याच्यामध्ये क्षार मत्स्य असतो. सैंधवेषु अश्मकेषु तु सैंधवेषु मत्स्याः अश्मकेषु तु तैलाम्लः कंदमूलानि मलये. त्या अश्मकेषु तैलाम्लः मलये कंदमूलानि कोंकणे पुन्हा पेया मंथा उदिच्छेषु. तो पेयानंतर काय म्हणजे स्पेस पाहिजे. उत्तरेकडे मंथ. गोधूम हा अवंती भूमीषु, अवंती भूमीच्या ठिकाणी गोधूम. बाल्लिका बाल्धवाश्चीनाः शूलिकाः यवनाः शकाः मांस गोधूम मार्द्विक शस्त्र वैश्वानरोचिताः. तर ते क्रमाने लावून घ्यायचं असं लागेल. बाल्लिकांच्या बाबतीत मांस, मालधवांच्या मध्ये गोधूम, चीन याच्यामध्ये मार्द्विक, शूलिक शस्त्र आणि यवन वैश्वानर मध्ये अजून एक काहीतरी राहत आहे. काही टीका केली त्या बघूया. अश्मकेशम अमलश्च रसा सात्म्यम मलय पर्वते कंदानी मुलांचे कोंकणी सात्म्यम पेया उदिच्छेषु सात्म्यम मंथा अवंती भूमिषु सात्म्यम गोधूमा. बालिकादीनां मांसाधिकम पथ्यमिति देशविशेष. आता जर ते संख्येय निर्देश जुळत नाही असणार अशा बाल्लिक, बाल्धव, चीन, शूलिक, यवन आणि शक असे 6 आहेत. मांस, गोधूम, मार्द्विक, शस्त्र, वैश्वान आहे 5 आहे. त्यामुळे ते याचं काही यथासंख्या सांगण्यात काही हशील नाही. त्यामुळे जसं ज्याचं योग्य असेल असं गृहीत धरायचं असणार आहे. आणि चीन काही केलं नाही असणार असं स्वरूपाचं. मूळच्या भारताची व्याप्ती काय होती हा एक गोंधळाचा मुद्दा आहे. तर ते चीन हा मूळ प्रदेश आहे किंवा नाही, आणि तो इथं या शब्दाने अपेक्षित आहे किंवा नाही असा एक वेगळा इश्यू आहे. पण मूळची व्याप्ती काबुल कंदाहार पर्यंत, अफगाणिस्तान पर्यंत अशी भारताची होती असं मत आहे इतिहासकारांचं. आणि इंडो युरोपियन लँग्वेज म्हणून एक कन्सेप्ट आहे, आणि ती मूळ भाषा असावी असं एक मत आहे. आणि मग तिथून संस्कृत आणि अवेस्ता अशा 2 भाषा फुटल्या असं एक मत आहे. आता ते पाश्चात्य तत्वज्ञांची मतं प्राधान्याने असणाऱ्या स्वरूपाची आहेत.
पण पाणिनी अफगाणिस्तानात राहणारा असावा असं अष्टाध्यायी मधल्या काही सूत्रांवरनं कळतं, असं अभ्यासकांचं मत आहे असणार. आणि त्यांनी संपूर्ण भारत भ्रमण केलेलं होतं असणार अशा स्वरूपाचं, म्हणजे ते अफगाणिस्तानापासून ते कन्याकुमारी पर्यंत असणार. तर तेवढी संपूर्ण देशाची व्याप्ती होती असणार. आणि इकडे खरं जावा, सुमात्रा, नामुक ह्या सगळ्या भागांमध्ये पण ती सगळी संस्कृती पसरलेली असणारी अशा स्वरूपाची होती. आणि अजूनही तिकडे तुम्हाला इंडोनेशिया, जावा, सुमात्रा या सगळ्या भागांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हिंदूंची देवत हे मंदिरं वगैरे असणार अशा स्वरूपाचं प्रकरण आहे. तर तेवढ्या सगळ्या गोष्टींचा विचार करायचा झाला तर त्याला निरनिराळ्या गोष्टी कुठल्या साध्या आहेत असा मुद्दा त्याच्यामध्ये येईल असणार अशा स्वरूपाचं. देह सात्म्यं घृतं क्षीरं मद्यं मांसंच कस्यचित् पेयायुषा रसः अन्यस्य गोधूमा अन्यस्य शालया. त्या कुठल्या शरीराला काही गोष्टी सात्म्य असतात, कोणाला घृत, कोणाला क्षीर, कोणाला मद्य, कोणाला मांस, कोणाला पेया, कोणाला युष, कोणाला मांसरस, कोणाला गहू, कोणाला शाली असणार अशा स्वरूपाचं. तर हे जर सात्म्य असणार अशा स्वरूपाचं प्रकरण असेल तर अहितैरपि तेषांच तैरेवोपहितं हितम, ते भले त्याच्या दृष्टीने अहित असणार अशा स्वरूपाचं असलं तरी सुद्धा त्यांनी युक्त असणाऱ्या अशा स्वरूपाच्या गोष्टी देणं हेच हितकारक असणार अशा स्वरूपाचं. जसं त्या गर्भिणीमध्ये दौर्द विमानना करू नये असणार अशा स्वरूपाचं. आणि मग हितोपहितम अल्पकम देमप्यहितम तस्य हितोपहितम अल्पकम, अहित सुद्धा तिला हिताने उपहित करून अल्प मात्रेमध्ये द्यावं असं वर्णन. तसं ज्यांना ह्या गोष्टी सात्म्य असणाऱ्या अशा स्वरूपाच्या आहेत त्यांनीच युक्त करून देणं असणारं अशा स्वरूपाचं. यस्यचे यत् सात्म्यं तस्य रोगेण अन्नपान औषधातिकं तेनैव सात्म्येन अपथ्येन अपि उपहितं विशिष्टं हितम असणारं अशा स्वरूपाचं. ते जरी अपथ्य असणारं अशा स्वरूपाचं असलं तरी त्यांनी मिश्रित केलेलं असणारं अशा स्वरूपाचं अन्नपान हे हित असणारं अशा स्वरूपाचं आहे. आणि म्हणून त्यांनी अन्नपान औषधम दोष मात्रा कालाद्यपेक्षया सात्म्ये ह्याशु बलं दत्ते नापि दोषांच बहुपी. अन्नपान आणि औषध दोष मात्रा काल इत्यादींच्या अपेक्षेने सात्म्य असणार अशा स्वरूपाचं जर असेल तर ह्याशु बलं दत्ते, तात्काळ बल देतात, नाती दोषांच बहुपी, आणि जास्त प्रमाणात खाऊन सुद्धा दोष निर्माण करणारा अशा स्वरूपाचं ठरत नाही. हा एक महत्वाचा मुद्दा राहतो. आणि म्हणून अहितकारक गोष्टींचं सात्म्य झालेलं असेल तर क्रमाने त्याच्यापासून मुक्त व्हायला पाहिजे, हेच त्याचं उत्तर आहे. एकदम ते सोडणं इष्ट नाही असणार. प्रकृतीच्या कन्सेप्ट वरनं जे काही घोळ पाश्चात्य देशांमध्ये आहेत, त्यात लंडन मधली एक विद्यार्थिनी, आणि मी तिला ती प्रकृतीची माझी कन्सेप्ट जी आहे म्हणून ती सांगितली. आणि मग तिने एकदम सांगितलं की हो म्हणले, आमच्या बाबतीत असं घडलं की आमचं लेक्चर झालं आणि आम्ही काय वातं पित्त आहोत वगैरे असं काहीतरी डिक्लेअर झालं. आणि मग त्यांनी मला डाएट दिला, त्याप्रमाणे मी सगळं डाएट चेंज करून टाकलं. आणि बरं वाटायच्या ऐवजी मी आजारीच पडले. जास्त आजारी पडले असणार. माझं वजन कमी झालं, ताकद कमी झाली. मग आई वडील म्हणायला लागले की हे तुझं काहीतरी वेगळंच होतंय, तर तू आपलं पूर्वीसारखं खायला लागे, जास्त बरं असणार अशा स्वरूपाचं. आणि ते पूर्वीचं पुन्हा खायला सुरुवात केली, म्हणजे चीज बीज वगैरे अशा स्वरूपाचं होतं ते. आणि मग माझी ताकद रिगेन झाली आणि परत वेट गेन झाला असणार अशा स्वरूपाचं. तिथे दोन गल्लती होत्या. एक तर प्रकृतीची कन्सेप्ट मधच मुळात गोंधळ आहे, तो वेगळा इश्यू झाला असणार अशा स्वरूपाचा. पण सात्म्य असलेल्या गोष्टी सहसा त्याग करायला सांगणं, उद्या तुम्ही दक्षिणेकडच्या माणसाला उडीद निकृष्ट धान्य आहे त्या ते खायचं नाही असं म्हणून उडीद बंद कर आणि काही इडली उडली काही खायचं नाही असं म्हणलं
तर त्याची वाटच लागेल आत्ताच्या ह्याच्यात. किंवा कोळी आहे आणि त्याला मासे बंद कर म्हणून सांगितले तर ते काही शक्य नसणार अशा स्वरूपाचं प्रकरण आहे. त्यात ज्याला ज्या गोष्टी सात्म्य आहेत त्या भले अहितकारक असणार अशा स्वरूपाच्या असल्या तरी फार फार तर ते क्रमाने कमी करायचं आणि हितकारक गोष्टी वाढवत न्यायचं असणार अशा स्वरूपाच्या. आणि त्यानेच युक्त हित गोष्टी द्यायच्या, अहितकारक गोष्टी युक्त असणार ज्या सात्म्य आहेत. कारण सात्म्याने जे बललाभ होतो तो हितकारक गोष्टींनी असणार अशा स्वरूपाचा होणार नाही, त्याला वेळ लागेल असणार अशा स्वरूपाचा. आणि म्हणून सात्म्यासाठी या सगळ्या गोष्टी महत्वाच्या असणार अशा स्वरूपाच्या राहतील. स्रंसनंच प्रयोगव्यम भवती ग्राही कस्यचित. दूध हे खरं तर दुग्धांच्या मूत्रांचे विरेचन आणि ते विरेचन याच्यातलं आहे, पण काही लोकांना त्यांनी खडा होतो असं आहे. आणि विशेषतः लहान मुलं जी नुसत्या दुधावरतीच राहतात 2-2 वर्षांपर्यंत, काही इतर खायलाच बघत नाहीत असणार अशा स्वरूपाचं, त्यांना हमखास खडा होतो आणि मग ते सगळं घरदार डोक्यावर घेतात. हे पेशंट फार तापदायक आहे या प्रकारचे. लहान मुलं 2-2 वर्षाची मुलं आणि संडासला खडा झालाय, तो अडकून बसलाय वगैरे वगैरे असणार अशा. आणि त्याचं कारण बहुतेक वेळा दुग्ध प्रीती एवढंच राहतं. नुसतं दूध एके दूध, तर 6 महिन्यानंतर हळूहळू इतरांना सुरू व्हायला पाहिजे, पण ते नाही झालं तर या प्रकारचे त्रास सापडतात. आणि काही मोठ्या माणसांमध्ये पण नुसत्या दुधावरती ठेवल्यावर असं सापडतं. मग त्याला काहीतरी बस्ती द्या, स्नेह द्या, त्याच्यात जोडीला एरंड स्नेह द्या, असं काहीतरी करणं अशा स्वरूपाचा भाग लागतो. मंदोग्निर्भवती प्राया कहो वातोत्तरे हिमे. प्रायण सर्व वातश्लेष्माधिको हिमेकाले शीतेन वातश्लेष्माधिक्यान मंदाग्निर्भवती इति प्रकृती विशेष. त्या कफवातोत्तर अशा प्रकारची जर प्रकृती असेल तर हेमंत ऋतूमध्ये बाकी सगळ्यांचा अग्नी वाढतो असं आहे, पण याचा मात्र मंद होतो असणार अशा स्वरूपाचा. तर हा प्रकृती विशेष असणार अशा स्वरूपाचा म्हणून त्याने दिलाय. ते खरं म्हणजे निम्न शीत संरोधात हेमंते प्रबलो नलहा असं ऋतूनुसार जे सूत्र आहे ते अग्नी प्रबल होतो असणार अशा स्वरूपाचं. आणि प्रातरेव बुभुक्षितः असं त्याचं वर्णन केलंय. पण वातकफाधिक्य असेल, त्या कफवाताधिक्य हे प्रकृती संबंध घ्यायचं आहे का दोषांच्या सापेक्ष घ्यायचं आहे? फक्त दोषस्थिती त्यावेळची. एखाद्या माणसामध्ये जर कफवातत्व असेल तर त्याचा अग्नी बंद होतो उलटा. विषग्नेनापि पैसा देहे हेर वर्धते विषम. त्या दूध विषग्न आहे, पण तरी सापाच्या बाबतीमध्ये ते विष वाढवायला उपयोगी पडणार अशा स्वरूपाचं प्रकरण आहे. तर ते सापाला किती दूध पाजलं तरी तो विष सोकणार अशी एक म्हण आहे. आणि म्हणून त्याची प्रवृत्ती विष निर्माण करण्याची असणारी अशा स्वरूपाची आहे. त्याला तुम्ही काय देताय, विषग्न काहीतरी गोष्टी देताय, आता विषग्न देतोय म्हणून विष निर्माण होणार नाही असं काही ते प्रकरण नाही. त्याच्या स्वभावानुसार तो निर्माण करणार असणार अशा स्वरूपाचं. स्थूलस्थवीर बालाद वमनाने निषिध्यते. त्या वमन वगैरेला आता खरं म्हणजे न वाम येत तैमिनिकम वगैरे अशाच प्रकारचे काही सूत्र येतात. माझं निदान मधुकोश टीकेमध्ये दोष प्रत्यनिक, व्याधी प्रत्यनिक आणि उभय प्रत्यनिक याच्या संदर्भामध्ये वर्णन करत असताना जे दोष हर आहे ते निश्चित व्याधिहरण पण करेल, कारण दोष हा शेवटी कारण आहे आणि कारण निवृत्त्या कार्य निवृत्ती असणार अशा स्वरूपाचं म्हणून. आणि असं होत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. नच वाच्यम.
दोष निवृत्ती व्याधी निवृत्ती दोषस्तु स्वतः क्रियांतरेण वा निवर्तते. आपण निवृत्त होतो किंवा दुसरी चिकित्सा त्याच्यासाठी द्यायला लागते असणारा स्वरूपाचं. तसं अमुक एक गोष्ट कफग्न आहे, वमन कफग्न आहे म्हणून ते सगळ्यांमध्ये वमन दिलं, मग तो स्थूल असो, वृद्ध असो, बाल असो तरी चालेल असं नाही होत प्रकरण असणारा त्याचा निषेध असणारा. आणि म्हणून तिमिरामध्ये वमनाचा निषेध जरी कफशेप असणारा अशा स्वरूपाचा असला तरी सुद्धा त्या प्रत्येकाची काहीतरी लिमिटेशन्स असणारे अशा स्वरूपाची आहेत. नाहीतर मी आता म्हणलं तसं नुसता जर सत्कार्यवाद असता तर आयुर्वेद सोपा झाला असता. रोगांचा संबंध नसता आणि आरंभवादाचा संबंध नसता तर हे पुन्हा काही वर्ष गेली की नव्याने संहिता लिहायला पाहिजे, नवीन रोगांचा विचार करायला पाहिजे, नवीन कारणांचा विचार करायला पाहिजे, या गोष्टीची गरज राहिली नसती. त्रिदोष सिद्धांतावरनं मूळ सगळं होत आहे असणार अशा स्वरूपाचं. तक्रम आमंग कफं कोष्ठे हंती कंठे करोत. कच्च ताक कफाचा कोष्ठामध्ये नाश करतं पण कंठामध्ये मात्र कफ करत. आणि म्हणून त्या खरं तर निम्म्या जेवणातच प्रशस्त आहे. आता दोन पद्धती रूढ आहेत, म्हणजे खरं तर जेवणानंतर ताक प्यायचं अशीच प्रथा रूढ आहे. आणि ज्यांची क्षारधर्मी प्रकृती आहे त्यांना ते सोसत, त्यांना काही फार अडचणी समजत नाही, त्यांना लागतच असं आहे. पण आम्लधर्मी प्रकृती असेल तर जेवल्यानंतर ताक नक्की त्रासदायक होतं. तेच जर निम्म्या जेवणात घेतलं तर प्रशस्त आहे असणार अशा स्वरूपाचं. म्हणून यांचं म्हणणं विशेषमोच चोचाम्र मोदकोत्कारिकाधिकम अद्यात द्रव्यंगुरुस्थितम स्वादू मंदम स्थिरम पुरहा. स्वादू मंद स्थिर असणाऱ्या गोष्टी सुरुवातीला घ्याव्या असणार अशा स्वरूपाचं. आणि फळं वगैरे सगळ्याची सुरुवातीला घ्यावी. आणि मग कटतिक्त कषाय हे अंते शेवटी, आणि मध्यम लवणोत्कट आणि आम्ल लवणोत्कट जे आहे ते मध्यभागी जेवणाच्या घ्यायचे. तर त्या अर्थाने ताक निम्म्या जेवणात घेणं जास्त श्रेयस्कर आहे, विशेषतः ज्यांना कफाचे विकार आहेत त्यांनी. सोयी ग्रहणी किंवा अशा स्वरूपाच्या तक्रारी असतील तर जेवणाच्या सुरुवातीलाही प्रशस्त आहे. वेळेवर शास्त्री जोशी आवर्जून हे सांगायचं की सर्दी वगैरे अशा स्वरूपाचं असेल तर पहिल्यांदा ताकभात खा आणि शेवटी वरण भात खा. आणि नुसता तेवढा बदल करून सुद्धा प्रतिशयाच्या पेशंटमध्ये चांगला परिणाम होतो असणार. तेव्हा ताकामध्ये कफ अंतृत्व आहे, फक्त जेवल्यानंतर घेतलं तर ते मात्र कंठात कफ निर्माण करतं असणार अशा स्वरूपाचं. आणि म्हणून त्याला त्या प्रकारचा अवकाश द्यायचा नाही, शेवटी ताक घ्यायचं नाही. आणि आता ते तक्रम चक्रस्य दुर्लभम याचं बऱ्याच वेळेला सायटेशन दिलं जातं. तर ही खरं प्रहेलिक आहे, त्याचा आयुर्वेद वाङ्मयाशी काही संबंध नाही. तक्रम चक्रस्य दुर्लभम ही समस्यापूर्तीसाठी दिलेला एक चरण आहे. आणि मग त्याचं उत्तर सांगण्यासाठी म्हणजे त्याच्यावरती श्लोक बनवायचा म्हणून भोजनांतेचे किंपेयम जयंत सेवे स्वतः आणि कथम विष्णुपतम प्रोक्तम, आणि या 3 चरणांची उत्तर तक्रम चक्रस्य दुर्लभम अशी आहे. नाहीतर तक्रम चक्रस्य दुर्लभम ह्यावरनं काय अर्थ लावणार, ताक इंद्राला दुर्लभ आहे याच्यावरनं त्याला काही सेन्स नाहीये. तर ते समस्यापूर्ती करत असताना असलंच काहीतरी द्यायचं आणि मग लोकांनी डोकी लढवून त्यातनं अनवर्थक होईल असा श्लोक निर्माण करायचा असा आहे. त्यात ते कोणीतरी लावून दिलं की भोजनांतेचे किंपेयम तक्रम असणार आहे स्वरूपाचं. तर ते समस्यापूर्तीसाठी म्हणून हे ठीक आहे, पण हा मुळात काय आयुर्वेदाचा श्लोक नाही आणि शास्त्रीयत्व नाही या गोष्टीला असणार अशा स्वरूपाचं. त्यामुळे बऱ्याच वेळेला हा लोकांच्या वाक्प्रचारामध्ये असणारा अशा स्वरूपाचा आहे. आणि मग नाही ते जेवल्यानंतर प्यावं असणार अशा स्वरूपाचं सांगितलंय.
असं लोक या श्लोकाचा आधार घेऊन सांगतात. दातार गुरूंची कन्सेप्ट आहे क्षारधर्मी प्रकृती आणि आम्लधर्मी प्रकृती. ज्यांचं कन्सेप्शन वर्षा ऋतूमध्ये झालंय ते आम्लधर्मी प्रकृतीवाले असणार अशा स्वरूपाचे असतात. आता त्यांचा जन्म त्याच्या 3 महिने आधी म्हणजे मार्च एप्रिल मे यामध्ये जन्म झालेला ते सगळे आम्लधर्मी प्रकृतीवाले. आणि त्यांचा जन्म कन्सेप्शन शरदामध्ये झालेला आहे ते क्षारधर्मी प्रकृतीवाले. त्यांचा जन्म साधारणपणे जून जुलै ऑगस्ट या याच्यात झालेले आहेत असणार. आणि मग त्या कन्सेप्शनच्या वेळेला मुळामध्ये क्षाराचा किंवा अमलाचा संस्कार बीजांवरती होतो आणि मुळात जी काही दळणघडण घडते ती त्या स्वरूपाची घडते. चरकाचार्यांनी कसं केलंय की कालगर्भाशय प्रकृती मातुहार विहार प्रकृती असे निर्णय त्याच्यात पुन्हा प्रकृतीचे भेद मांडले गेले. शुक्रशोणिता संयोग यो भवे दोष उत्कटभा हे सुश्रुताचार्यांचं म्हणणं आहे. ते बीजातनं येणारे भाव हा एक वेगळा इश्यू आहेच, पण काल नेमका कुठला होता आणि त्याच्यानुसार काय बदल होता असा एक इश्यू राहतो. आणि मग त्या अर्थाने खर तर या वर्षा किंवा शरद या काळातलं जर प्रकरण असेल तर त्याच्यानुसार क्षार प्रकृती आणि आम्ल प्रकृती अशी बनते आणि ही जन्मभर टिकते. तेव्हा त्यांना तद्विपरीत अशा स्वरूपाचं सेवन करत राहणं हे इष्ट असणार अशा स्वरूपाचं राहतं. तरीही त्रिणी द्रव्य आणि नाट्यपेयूंची इथं आम्लधर्मी प्रकृती आहे तर त्याने क्षार सातत्याने सेवन करावेत असा अर्थ होणार नाही. फार सेवन करू नये असा निर्देश असल्याने, पण त्यांनी अमलाच्या बाबतीमध्ये निर्बंध पाळावेत. आम्ल जास्त घेऊन एवढं तरी करावं. आणि साक्षात क्षार नाही घेतला तर क्षारधर्मी औषध असं चालू शकतं. म्हणजे सुंठ ते त्यांच्यासाठी चांगलं असणार अशा स्वरूपाचं औषध आहे. सुंठ क्षारधर्मी असणाऱ्या स्वरूपाचे किंवा धने आहेत त्यांनी एक खरं त्याच्या प्रकारच्या याद्या केल्या जातात. क्षारधर्मी कुठल्या आणि अम्लधर्मी कुठल्या असणार अशा स्वरूपाचे. त्यांचं एक दुसरं याचं टिपिकल उदाहरण आहे की येता जाता धना डाळ आणि बडीशेप असं काहीतरी खायची सवय होती. त्यांनी अवृश्यत्वाद त्यामुळे ते म्हणले होता ठीक आहे ते बंद कर आणि येता जाता आवडतं खा त्याला सल्ला दिला आणि केवळ तेवढ्याच गोष्टीवरती ते अवृश्यत्व गेलं. हेतू सेवनही येता जाता असंच होतं, औषध सेवनही येता जाता असं सांगितलं असणार. तर हा एक वेगळा विचार ठेवायला लागतो असणार अशा स्वरूपाचा. एक मॉडर्न इंटिग्रेशन विचाराने काही भाग करतात. या व्यवयानंतर शुक्राणूंचा नाश होतो योनीमध्ये असणार अशा स्वरूपाचा आणि त्यामुळे गर्भधारणा होत नाही असं एक प्रकरण आहे. तर ती अम्लधर्मी प्रकृती जर स्त्रीची असेल आणि ते स्ट्रॉंग असेल तर या प्रकाराने काही घडू शकतं असं मत आहे. तर तिला औषधांमध्ये चंद्रप्रभा वापरली तर चंद्रप्रभेमध्ये क्षार आहे आणि त्या क्षाराच्या योगाने ते अम्लत्व कमी होत जातं आणि मग शुक्राणू टिकतात आणि गर्भधारणा होते अशी काही उदाहरणं आहेत. आता ते चंद्रप्रभेमधले क्षार आणि शंखवटी मधले क्षार किंवा शिवाक्षार पाचन किंवा लवण भास्कर अमुक असणाऱ्या स्वरूपाचे औषध याचा सगळ्याचा एक स्वतंत्र विचार ठेवायला लागेल. आणि म्हणून पणसळकरांच्या वापरामध्ये असं झालं होतं की क्षारधर्मी औषध नाहीच वापरायची. म्हणजे लवण भास्कर हिंगाष्टक वगैरे हातच लावायचं नाही. आणि दुसऱ्या बाजूला मामा जोशींच्या ट्रॅडिशन मध्ये पाचक चूर्ण किंवा राईलकरांच्या ट्रॅडिशन मध्ये पाचक चूर्ण हे जवळपास प्रत्येक पेशंटला असणार अशा स्वरूपाचं.
तर क्षारधर्मी औषधं अर्थात एका व्यवस्थित मर्यादेपर्यंत वापरली तर चालतील. तर हिंगाष्टकामध्ये बॅलन्स साधण्याचा प्रयत्न केलाय असा आहे. नुसती उष्णवीर्य आणि कटुरसात्मक आणि लवण प्रधान असणारी अशा स्वरूपाची नाहीये. तर ते वाजीकरण औषधं पण त्याच्यामध्ये असणारे अशा स्वरूपाचे आहे. आणि याचा एक क्षाराचा मुस्तोपघाती असा एक गुणधर्म आहे. आणि त्याने अवृषत्व येत असणार. पेढीमाधवांच्याकडची एक चमत्कारिक केस आहे, त्यांची स्वतःची नव्हती. ते कुठल्या तरी डॉक्टरचं लोकम म्हणून करत होते. आणि एक पेशंट आला, त्याला एक नेहमीची काहीतरी पाचन स्वरूपाची औषधं, लवण भास्कर वगैरे अशी काहीतरी द्यायची हे होती. तर त्यांनी सांगितलं पुन्हा ते पोट डब्ब होत आहे ना, मग त्यांनी ते दिली औषध. म्हणजे देतो ते म्हणले, आता ते वैद्य नेहमी हीच औषध देतात, तर तुम्ही नवीन आहात तर तुम्ही तुमच्या विचाराने औषध द्या. शास्त्रीबाबांचं म्हणणं, तुला माझ्या विचाराने औषध हवं असेल तर तू माझ्या दवाखान्यात ये. असं होत. तो गेला त्यांच्या दवाखान्यात. आणि मग त्याला त्याने शुक्रक्षयाचा पेशंट ठरवला आणि त्याला वृक्षवटी दिली. आणि त्याला बरं वाटलं. वृक्षवटी आणि चतुर्बीज वापरलं त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे त्याला बरं वाटलं आणि तो सुटला, म्हणजे त्या आजारातून सुटला. नाहीतर यांनी तात्पुरतं बरं वाटायचं, ते पुन्हा पुन्हा लक्षणं होत राहायची असणार अशा स्वरूपाची. तर तो क्षार आणि अम्ल हा एक वेगळाच द्वंद्व असणार अशा स्वरूपाचा विचार आहे. आणि ते लक्षात ठेवायला पाहिजे. वातरुत्वे मृद्विका खर्जूरं कोष्ठवातकृत. मृद्विका आणि खर्जूर वाताहरण करणारे असणारे अशा स्वरूपाचे आहेत, पण तरी सुद्धा कोष्ठामध्ये वात निर्माण करतात असं आहे. आणि म्हणून कदाचित खजूर विशेषतः तुपात भिजवून मग खायची अशी प्रथा आहे. तो त्याचं वातकर्तृत्व, कोष्ठगत वातकर्तृत्व कमी करण्यासाठी असणार आहे. जसं ते इक्षुरस हा भुक्ते वात प्रकोपण हा असं वर्णन केलंय, तसे काही अपवाद असणारे अशा स्वरूपाचे म्हणून राहतात. खरं तर वातवर्धक त्याच्यात काही नाहीये, पण तरीही तो करतो असणार अशा स्वरूपाचं. नातिपथ्य शिखी पथ्य श्रोत्रस्वर वयोदृशा. तेव्हा मोर हा फार पथ्यकारक नाही, पण तरीही श्रोत्र, स्वर, वय आणि दृष्टी याच्यासाठी पथ्यकारक आहे. त्या नाही पथ्यकारक तर नाही असं असायला हवं, आहे तर आहे असायला. जनरल पथ्यकारक नाही, पण या चार गोष्टींसाठी मात्र पथ्यकारक आहे. असं काहीतरी जरा वेगळा असणार अशा स्वरूपाचा आहे. आणि त्याचं त्यांनी स्पष्टीकरण, दृष्टे स्पर्श इमम द्रव्यम श्रोत्रस्य उष्णंतु पूजन. त्या दृष्टी आणि श्रोत्र हे विभिन्न हितकारित्व असणारे अशा स्वरूपाचे आहेत. दृष्टीला स्पर्श हिम पाहिजे आणि श्रोत्राला गरम असणार, उष्ण असणार अशा स्वरूपाचं पाहिजे. आणि हा मात्र दोन्हीलाही पथ्यकारक असणार अशा स्वरूपाचा, श्रोत्र आणि दृष्टी असं दोघांनाही एकाच वेळेला पथ्यकारक असणार अशा स्वरूपाचं. त्या हे गोडबंगाल कसं काय घडतं असणार अशा स्वरूपाचं. आणि मग ते काय मोराचं मांस काय उष्ण म्हणायचं का शीत म्हणायचं का दोन्ही म्हणायचं का दोन्ही नाही म्हणायचं, असे गोंधळाचे मुद्दे उपस्थित होतात. आणि तद्वत कुक्कुट हा त्याच्यासारखाच खरं तर कुक्कुट असणार अशा स्वरूपाचा आहे, मोरासारखा. आणि ग्राम्यस्तु श्लेष्मलसरा, त्याचा ग्राम्य कुक्कुट हा कपकारक असणार अशा स्वरूपाचा म्हणजे. आणि म्हणून मोराच्या मांसाला बंदी असली तरी कुक्कुट त्याच प्रकारचा आहे, म्हणून तो श्रोत्र आणि दृष्टी यांच्या दृष्टीने चांगला असणारा किंवा स्वर आणि वय यांच्या दृष्टीने चांगला असणारा. पयस्वादु सरम शीतम विपरीतम तत्वोदती. दूध अम्लम तक्रम, मग त्याच्या आणखीन काहीतरी ओळख पाहिजे ना.
नाही, ते खालती आलंय. तकरंगाही कषायामलं अम्लमेव तु भेदनम, त्याच्याशी गोष्टी असतात. त्यात दूध मधुर सर शीत, त्याच्या विपरीत दही. आता ते मी म्हणलं तसं खरं तर द्रव्यांतर आहे मात्र, कारण तुम्ही विरजण नावाची काहीतरी गोष्ट लावता आणि त्या दह्याचं दुधाचं रूपांतरच दह्यामध्ये होतं असणार अशा स्वरूपाचं. पण सत्कार्यवादाला अपोजिट जाणार असणार अशा स्वरूपाचं बोलत आहे की काहीतरी वेगळंच काहीतरी बनतं. कालेन जायते तस्मात क्षीरवच्च पुनर्भृतम, आणि त्याच्यापासून बनणारं तूप हे पुन्हा दुधाप्रमाणे असणार अशा स्वरूपाचं. पयोदधीच वातग्नम अजातम वातनंत, दूध आणि दही हे वातग्न असणार अशा स्वरूपाचं. पण अजात पूर्ण तयार न झालेलं अधमुर हे जे आहे ते वातलं असणार अशा स्वरूपाचं. त्याचं ते चिकाचं दूध असणार अशा स्वरूपाचं म्हणून म्हणतात, जे खऱ्या अर्थाने पूर्ण तयार नाही झालेलं असणार अशा स्वरूपाचं. ते वातलं किंवा खरं म्हणजे ते विदोषकारक असणार असं वर्णन आहे. आणि दही लोक अधमुर दही म्हणून आनंदाने खातात आणि सांगतात की नाही अधमुरच खातो त्यामुळे मग त्याचा काय त्रास व्हायचा काय संबंध नाही. उलट आहे, म्हणजे आत्म्याला नक्की त्रासदायक आहे असणार स्वरूपाचं. चांगलं बनलेलं आंबट दही हे किमान वातग्न तरी आहे, हे तर त्रिदोषकारक असणार स्वरूपाचं होतं, त्यामुळे ते तर निषिद्धच राहत. तेव्हा अलीकडच्या स्टेजला एक आणि पुढच्या स्टेजला गेलं की त्याच्या विपरीत असं काहीतरी गुणधर्म त्याच्यामध्ये निर्माण होणार असणार अशा स्वरूपाचं. तक्रंग आहे कषाय आम्लम, तुरट कषाय रसात्मक तक्र जे आहे ते ग्राही आहे. अम्लमेव तू भेदन, आणि पक्क आंबट झालेलं जे आहे ते भेदन असणार अशा स्वरूपाचं. म्हणून उद्या ग्राही म्हणून आम्हाला तक्र वापरायचं असेल तर ते कषाय आम्ल असंच पाहिजे, नुसतं अम्ल तक्र हे ग्राही असणार अशा स्वरूपाचं म्हणून. यांनी एक धायटीचा अनुभव असं सांगितला होता अशोक परांजपेने की धातकी देऊन रक्तप्रतर वाढला असणार अशा स्वरूपाचं. आणि मग असं व्हायचं कारण नाही म्हणून ती धायटी त्यांनी मागवली, कुठली धायटी होती ती, आणि ती खाऊन बघितल्यानंतर कषाय रस नव्हता, त्याला आम्ल रस होता. त्या नीट पूर्ण न बनलेली अशी होती, अर्धवट स्टेज मधली असणार अशा स्वरूपाची होती. आणि जिथं कषाय रस हाच स्तंभन करणारा आहे म्हणून धातकीचा वापर आहे, तो कषाय रसच नसेल तर गोंधळाचीच परिस्थिती होईल. तसं ह्या सगळ्या संदर्भामध्ये लक्षात ठेवायला लागेल असणार. दातकी गोडतोय आणि कारणम मध्य शुक्तयो, धायटीची फुलं, गुळ आणि पाणी हे मध्य आणि शुक्त दोघांचे कारण असणार अशा स्वरूपाचं. तर ह्यातलं कशात नुसतं धातकी घेतली, नुसतं गुळ घेतलं, नुसतं पाणी घेतलं तर त्याने काय अम्लत्व येणं किंवा धुंदी येणं अशा प्रकारच्या काही गोष्टी घडत नाही. पण संयोग महिमा ते काहीतरी असतं, प्रक्रिया घडते असणार अशा स्वरूपाची. शीते न तो तदाधी अंते स्निग्धाम्ल लवण आहे का. शीत ऋतूमध्ये हेमंत आणि शिशिरामध्ये स्निग्धाम्ल लवण हे हितकारक आहे, पण त्याच्या आधी नाही किंवा त्याच्या शेवटी पण नाही असणार अशा स्वरूपाचं. खाली काय केले, शीतकाले स्निग्धादया न तो प्रारंभ परिसमाप्ती हो इति काल विशेष. उदमंतो बहुद्रवाः सप्तवः दिवा स्वप्नश्रीष्मादन्यत्र अस्मिन्यस्मिन् ऋतौ गर्हितौ इति काल विशेष. तेव्हा ग्रीष्माखेरीज उदमंत आणि दिवा स्वप्न हे निषिद्ध असणाऱ्या स्वरूपाचं आहे. समयोगेपी घर्माद्या वातादिचय हेतवः, आणि ऋतूंचा समयोग असला तरी सुद्धा वातादींचा क्षय होतोच. म्हणजे हेमंते निश्चित श्लेष्मा वसंत रोग वगैरे हे जे काही गोष्टी आहेत, क्षय प्रकोप प्रश्न वायू ग्रीष्मादेश, या गोष्टी समयोग झाला तर त्या होणार नाहीत असं नाहीये, ते होणारच असणार अशा स्वरूपाचं.
त्यामुळे हे एक काहीतरी सायकलिकल असणाऱ्या अशा स्वरूपाची गोष्ट आहे जे नित्यनेमाने घडत राहणार, आणि म्हणून त्याला अनुषंगून तुम्हाला ऋतुचर्या त्या त्या ऋतूनुसार शोधणं असणार अशा स्वरूपाचं काहीतरी सांगितलं. हा कालस्वभाव असणार अशा स्वरूपाचा. ऋतुषोन्य रसेषोन्य रौक्षे स्नेहे बले क्रम असणार. तर रौक्ष आणि स्नेह हे परस्पर विपरीत असणारे अशा स्वरूपाचे आहेत. आणि म्हणून ज्या ऋतूंमध्ये वृक्ष जास्त असणार आहे तिथं वृक्ष रस बलवान असायला हवेत असणार स्वरूपाचे. तिथं स्निग्ध असणार आहे तिथे काहीतरी वेगळं असायला हवे. पण प्रत्यक्षामध्ये त्याची दोन सायकल्स भिन्न भिन्न आहेत. म्हणजे ह्याचा अभाव म्हणजे दुसऱ्याचं सायकल अशी परिस्थिती. म्हणजे वृक्षाचा अभाव म्हणजे स्नेहाचा सायकल, स्नेहाचा अभाव म्हणजे वृक्षाचा सायकल. वृक्षाचं सायकल वेगळं, स्नेहाचं सायकल वेगळं असणार अशा स्वरूपाचं प्रकरण येतं. टीकाकारांनी केलंय त्याच्यामध्ये काहीतरी. तथा च शिशिरे किंचित रौक्ष्यम ततोधिकम वसंते ततोपि अधिकम ग्रीष्मे तत ऊनम वर्षासु तत ऊनम शरते ततोपि ऊनम हेमंते ते रौक्षक्रम. ऋतुषु स्नेहक्रमस्तु वर्षाः किंचित स्निग्धाः ततोपि अधिका शरद ततोपि अधिको हेमंतः ततः ऊनः शिशिरः ततः ऊनः वसंतः ततोपि ऊनः ग्रीष्मः इति स्नेहक्रमः. म्हणजे ग्रीष्मामध्ये सर्वात जास्त वृक्ष असणार अशा स्वरूपाचा आहे, आणि वसंतामध्ये ग्रीष्मामध्ये सर्वात जास्त कमी स्नेह आहे. ततोपि उन्हा ग्रीष्मे इथे स्नेहक्रम हा. आणि इकडे वर्षा किंचित स्निग्धा, वर्षामध्ये इथे काय वृक्ष ग्रीष्मापेक्षा कमी झालेलं वृक्ष असणार अशा स्वरूपाचं आहे. एक याच्यात असं दिसतंय की दोन्हीला पॉझिटिव्ह भाव आहे, दोन्ही पॉझिटिव्ह भाव आहेत, वृक्ष आणि स्नेह असणार अशा स्वरूपात. राऊंड द इयर दोन्ही चालणार. विशिष्ट काळामध्ये प्रकर्ष आहे आणि विशिष्ट काळामध्ये अपकर्ष असणार अशा उत्कर्ष आणि अपकर्ष आहे. आणि एकाचा अभाव म्हणजे दुसरा आहे असं नाही, हा त्यातला महत्वाचा असणार अशा स्वरूपाचा मुद्दा नाही. ते बलक्रमसु शिशिरे अधिकम बलम वसंते मध्यम ग्रीष्मे ऊनम वर्षासुच ऊनमेव शरदी मध्यम हेमंते तो अधिकम. तर विसर्ग कालामध्ये बल वाढत राहतं असणार अशा स्वरूपाचं, वर्षादय विसर्गश्च असणार अशा स्वरूपाचं. पण वर्षा ऋतूमध्ये खुद्द बल कमी असणार अशा स्वरूपाचं, मग बल वाढायला सुरुवात होते आणि ते हेमंतामध्ये पीकला असणार अशा स्वरूपाचं, हेमंत आणि शिशिरामध्ये पीकला पोचतं असणार अशा स्वरूपाचं. तिकडे त्यावेळेला रोक्ष सुरू झालेला आहे असं प्रकरण. तेव्हा बलाचा आणि स्नेहाचा संबंध असायला हवा, ऋतुसापेक्ष असणारा अशा स्वरूपाचा विचार करायचा हवा. पण ही सायकल्स प्रत्येकी वेगवेगळी आहे, आणि ही सायकल्स वेगवेगळी आहेत त्याचा सिग्निफिकन्स काय, आणि त्या सगळ्याला पॉझिटिव्हिटी आहे त्याचा सिग्निफिकन्स काय, असा काहीतरी एक स्वतंत्र विचार करायला हवाय. हे जरा बंगाल असं म्हणण्यासारखं असणार आहे स्वतःच. बरं 7:30 वाजलेत. सोमवारी पुन्हा एकदा घेऊ आणि सोमवारी कदाचित 7:30 पर्यंत घेऊ. बुधवारी मी पुण्यात नसणार आहे, पण जर मला शक्य झालं
तर मी चौकशी करून ठेवतो आणि दुसरीकडे मला लॉग इन होता येईल सापण्याच्या बाहेरून असं बघतो. तसं जर पॉसिबल असेल तर बुधवारी घेता येईल आणि जर नसेल तर एकदम त्याच्या पुढच्या सोमवारी असा स्वरूपाचा. शुक्रवारी मात्र नक्की जमणार नाही कारण मी विमानातच असणार आहे त्यावेळेला, त्यामुळे पॉसिबिलिटी नाही असणार अशा स्वरूपाची. पण बुधवारी शक्य असेल तर बुधवारी प्रयत्न करूया आणि सोमवारी तर होईल, त्याला मी अडचणी सांगितलं. बरेच वेगळे मुद्दे आले होते त्यामुळे शंका असतील तर विचारायला काही हरकत नाही असणार. देहसात्मी म्हणजे त्या शरीराला, देहसात्मी म्हणजे नेमकं काय असतं एक प्रश्न होता. त्या शरीराला सात्मी असणारी अशा स्वरूपाची गोष्ट, अमुक एका व्यक्तीला अमुक एक पदार्थ मानवतो असणारा स्वरूपाचा तो कदाचित सात्मी बनवला जातो. मध्ये कोण बोलताय का? आत्ताचा होऊ दे मग बोलतो. काय खायला सांगितले? काय खायला सांगितले असं म्हणजे मला नाही कळलं. नाही, वेणी माधव शास्त्रींचं तुम्ही सांगत होतात. हा, त्यावेळी धने आणि बडीशेप ते खात होते, तर त्याला विरोधी म्हणून त्यांनी काय आहार सांगितला तो त्याच वेळी. आवळकाठी. बर बर बर, आवळकाठी ते दातार गुरुजींचं उदाहरण. हा, दातार. आणि दुसरं जे आहे ते आत्ताचा विषय होऊ दे मग बोलतो. आत्ता परत म्यूट करतो. बर बर, ठीक आहे. हा जो मुळात मुद्दा होता ना मगाचा, द्रव्यांतर आणि गुणांतर आणि आरंभवाद आणि सत्कार्यवाद, हा खूप बेसिक इश्यू आहे. आणि हा जो रसांधीच्या बाबतीमध्ये किंवा स्नेहरक्षाच्या बाबतीमध्ये क्रमान्यत्व आणि त्याला पॉझिटिव्हिटी असणं, हे दोन मुद्दे आजच्या लेक्चर मधले खरं महत्वाचे आहेत खूप, आणि ते मूळ आयुर्वेदाच्या तत्वज्ञानाशी रिलेटेड असणारे अशा स्वरूपाचे आहेत. हे जरा सगळ्यांचा विचार करून ठेवा, किंवा आता काय विचारायचं असेल तर विचारा, आणि याला आणखीन कुठे काय रेफरन्सेस वेगळे सापडत आहेत असं हुडकण्याचा जरा प्रयत्न करा. असं तर मग सोपं जाईल. आणखीन कोणाला काही शंका आहे? मेसेज टाईप करायचा असेल तर आता बोलू का? हॅलो, हा, आता बोलू का? हो बोल ना, काही हरकत नाही. जर म्हणजे हा आत्ता जो तू मुद्दा सांगितला संस्काराचा आणि आरंभवादाचा, त्याच्यात दूध हे जर शोफनाशक असेल म्हणजे असायला हवं मूळचं, तर त्याचप्रमाणे मग ते शोफ करणारं पण असायला पाहिजे. हो बरोबर आहे. सत्कार्यवादाप्रमाणे जर विचार करायचा झाला तर शोफ करणारं पण असायला हवं. आणि एकाच ठिकाणी दोन्ही गोष्टी कशा संभवतात असा इश्यू येतो. तर ते तसं तेळाचं किंवा जसं सांगितलं तशा अर्थाने, पण त्यात आणि यात उदाहरणांमध्ये फरक आहे. पण इथं कसं होतं, तुम्ही विरजण लावता आणि दुधाचं रूपांतर दह्यात करता, ते तुम्ही द्रव्यांतरच घडवून आणता असं आहे. आणि त्यामुळे तुम्हाला दही या पदार्थामध्ये मुळात शोभकर्तृत्व आहे. कधीतरी विरजण लावायला गेलं पाहिजे, त्याच्याशिवाय दही नावाचा पदार्थ बनणार नाही असणार अशा स्वरूपाचं. आणि म्हणून ते द्रव्यांतर झाल्यामुळे त्यात शोभकर्तृत्व आहे, पण घुसळल्यानंतर त्यातलं शोभकर्तृत्व गेलं कुठे, आणि त्याला अगदी विपरीत असणार अशा स्वरूपाचं शोभक हंतृत्व कसं काय आलं तक्राला असणार अशा स्वरूपाचा असा इश्यू राहतो. आणि मग सत्कार्यवादाप्रमाणे त्याची तड लावायची असेल तर ते मूळ दूध हे शोफऋत आहे, हा अनुभव आहे. अर्थात की नुसत्या दुधावरती पेशंट ठेवल्यानंतर सूज धडाधडा कमी होते असं बघितलेलं आहे, त्यामुळे ते शोफ कमी करणार आहे असं वाद नाहीये. फक्त दह्याच्या मधल्या अवस्थेमध्ये शोफ कर्तृत्व आहे आणि पुन्हा तक्राच्या अवस्थेमध्ये गेल्यानंतर शोफ हंतृत्व आहे. अशा दोन गोष्टी त्याच्यामध्ये महत्वाच्या राहतील. तसं ते किलाटाच्या बाबतीत सुद्धा शोफकृत असू शकेल. कशाच्या बाबतीत? किलाट म्हणजे नासलेल्या दुधाच्या बाबतीत, नासलेलं दूध वगैरे अशा बाबतीमध्ये
म्हणजे पनीर वगैरे त्रिदोष कर्तृत्व त्यांनी दिलंय, अर्थात किलाट वगैरे हे शुक्र निद्रा कफकरा हा विष्टंबी गुरुदोषला हा असं त्याच्या संदर्भात येतं. पण तरी तिथं शोथ कर्तृत्व दिलेलं आहे असं नाही, बरोबर, पण येऊ शकेल असं राहील आता त्यातल्या त्यात. आणि दोन म्हणजे मला जे उत्तर समजा सुचलं ते असं आहे की गुणांतराधानाने, म्हणजे तुम्ही जो पुढचा मुद्दा सांगितला होता की सत्व रजतम अशा तऱ्हेचे गुण असतात, तर गुणांतराधानाने काय होऊ शकते, तर जर आपण एक त्रिकोण काढला आणि त्या त्रिकोणाच्या प्रत्येक टोकावर सत्व रजतम असे गुण लिहिले आणि आपल्याकडे कुठल्या गुणाचा निर्देशाने ती काय पदार्थ आहे किंवा ती वस्तू आहे, तर माझ्या समोर आता त्याचं सात्विक कर्तृत्व दिसतंय आणि त्याला गुणांतरण केलं तर तो ट्रायंगल मी फिरवला तर त्याच्यानंतर त्याचं रज किंवा तम असं गुण असा उत्कृष्ट स्वरूपात माझ्या समोर आला. गुणांतरण म्हणजे आहे तेच वस्तू, सत्व रजतम ती उत्कृष्ट आहे आणि त्याची मी दिशा बदलतोय किंवा माझी दिशा मी बदलतोय. माझी दिशा बदलतोय तर माझ्यामध्ये सामावस्था किंवा निरामावस्था आहे. जर माझ्यात अशी अवस्था निर्माण झाली तर त्याचं समोरचा अँगल बदलेल किंवा गुणांतर करून त्या द्रव्यावर काही संस्कार केले तर त्याचा समोर येणाऱ्या अँगलच्या ऐवजी दुसरा अँगल माझ्या समोर आला आणि म्हणून मला त्याच्यामधला उत्कट गुणाचं म्हणजे गुण निर्देशित झाला. असं म्हणजे हे अनेक उत्तरांपैकी एक उत्तर होऊ शकतं. बर, याच्यात थोडस सविस्तर बोलायला लागेल, म्हणजे आता मे बी बोलू किंवा काय काय असं करायचं. हे दोन स्तर वेगळे आहेत, म्हणजे सत्वरज तमस. हा, मी असा प्रयत्न करेन की मी जे आता म्हणतोय ते लिहून काढीन. हा, हरकत नाही काही, सगळ्यांना पाठवण्याचा प्रयत्न करेन, बघतो. किंवा रादर पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन जर त्याचं करता आलं ह्या गोष्टीचं, कारण याला कसं आहे, शो माय स्क्रीनला जाता येतं कुणालाही. आता समजा मला स्क्रीन दिलाय त्यामुळे माझ्याकडनं अष्टांग संग्रह दाखवतोय. उद्या तू जो आहेस त्याच्यामध्ये आणि तुझ्याकडे पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन आहे, शो माय स्क्रीन असं तुला अधिकार दिला की तुझं पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन लोकांना दिसेल आणि मग ते तो बोलणं ऐकू येईल असणार अशा स्वरूपाचं असा भाग त्याच्यामध्ये राहू शकतो असणार. तर तसं विचार तसं करून बघायला हरकत नाही असणार अशा स्वरूपाचं. पण मला आता त्याच्यामध्ये दोन स्तर आहेत खरं तर. पांचभौतिक स्तर हा जरा स्थूल स्तर आहे त्या मनाने, जो आपण आता व्यवहारात वावरतोय त्याच्यामध्ये असणार अशा स्वरूपाचं. आणि सत्वरजस तमस हा जरी गुण असं म्हटलेले असले तरी आपण ज्याला गुण म्हणतोय तशा प्रकारे ते गुण आहेत का असा इश्यू राहतो. क्वालिटी अशा अर्थाने, म्हणजे अत्राश्रता कर्मगुणा कारण समवय्य अशा अर्थाने ते गुण आहेत का असं, ते त्याच्या पलीकडचं काहीतरी प्रकरण आहे असणार अशा स्वरूपाचं. आणि म्हणून ते पंचतन्मात्रांच्याही पलीकडे जाणार, कारण त्यांच्यापासून पंचतन्मात्रा म्हणजे तामस अहंकारापासून आणि त्यांच्यापासून पंचमहाभूत असं असल्यामुळे त्याला काय म्हणायचं असा एक वेगळा इश्यू राहील. पण आपला भूतेभ्य परम यस्मात नास्ति चिंता चिकित्सते सुश्रुताचार्यांनी आपली सोडवणूक करून घेतली, पंचमहाभूतांपर्यंतच विचार करायचा असणार असं. पण मूळ प्रकृती अविकृती वगैरे हे जर सगळं गृहीत धरलं तर जास्तीत जास्त आम्ही कुठपर्यंत जाणार मागे, तर सत्वरजस तमसपर्यंत जाणार असणार अशा स्वरूपाचं. आणि मग त्याचे सत्वम लोक प्रकाशकम वगैरे वगैरे असणारे अशा स्वरूपाचे जे भाव आहेत ते फिक्स आहेत, धर्म जे आहेत ते फिक्स आहेत. फक्त त्याच्या परमिटेशन्स कॉम्बिनेशन्स वरनं काहीतरी गोष्टी घडतात. ही परमिटेशन कॉम्बिनेशन्स क्वांटिटेटिव्ह कदाचित सेम असून तू म्हणतोस असं माझ्यासमोर कुठला अँगल आला, त्याची रचना कशी आहे त्याच्यावरती त्याचे धर्म बदलतात का असं एक प्रकरण आहे. तर इथे भानगड अशी आहे, म्हणजे ते किती नाही म्हटलं तरी समोर ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचं उदाहरण येतं.
आणि जे काही बॉन्ड आणि अशा स्वरूपाच्या काहीतरी गोष्टी आहेत त्यामध्ये केमिकल सूत्र तेच असून रचना बदलली, गुणधर्म बदलतात असं ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये आपण शिकलो. तसं तू म्हणतोयस त्याच्यातनंही भाग असू शकतो की सत्व आम्हाला पेसिंग आहे का रजा आम्हाला पेसिंग आहे असं त्याची रचना फक्त बदलली आणि म्हणून त्याचे गुणधर्म बदलले असणार अशा स्वरूपाचं. आणि हे महाभूतांच्या स्तरावरती पण तशा स्वरूपाचं येऊ शकतं. जेव्हा आम्ही असं म्हणतो की अमुक एक रस मधुर रसात्मक आहे आणि म्हणून त्याच्यामध्ये पृथ्वी आणि जल महाभूताचं आधिक्य आहे, व्यपदेशस्तु भूयसायन आणि त्यांचं आधिक्य आहे, बाकीचे महाभूत पण त्याच्यामध्ये आहेत, पण त्यांचं कार्य दिसत नाही, याचा अर्थ हे सुपरफिशियल आहेत किंवा ह्यानीच जास्त भाग व्यापलेला आहे असे काय काय निर्णय त्याच्यामध्ये तर्क संभवू शकतात असं स्वरूप असेल. आणि ह्याच्यासाठी कदाचित पंचीकरणाची पुस्तकं नीट वाचायला हवीत वेदांतातली असणाऱ्या स्वरूपाची, आणि त्यातनं काही उलगडा झाला तर महाभूतांच्या स्तरावरचा उलगडा होईल, चतुर्चंद्रमावरचा उलगडा व्हायला आणि दुसरं काहीतरी करायला असणार अशा स्वरूपाचं लागेल. पण पंचीकरणाची पुस्तकं वाचलेली नाहीयेत, त्याच्यामुळे याच्या स्तरावरचा उलगडा, महाभूतांच्या स्तरावरचा उलगडा सुद्धा आता व्हायला त्रासदायक होतो असणार. पण म्हणजे मला आता काय होत आहे की तत्वज्ञान म्हणून ते काय सांगतायत असं कुठंतरी थोडं थोडं आकलन होत आहे, पण त्यातनं नेमकी द्रव्य निर्मिती कशी होते आणि द्रव्यांचे गुणकर्म कसे ठरतात आणि मग संस्कार आणि संयोग वगैरे ह्या प्रकारांनी त्यांच्यात गुणांतराधान कसं घडतं आणि मग त्यांचं दोषधातू मुलांवरचं कार्य कसं येतं किंवा रोगांवरचं कार्य कसं येतं असं उलगडे व्हायला पाहिजेत. हे गहन आहे विषय हा सगळा, पण निदान हे उलगडे व्हायला पाहिजे तेवढं कळलं, एवढी तरी गोष्ट बरी झाली. पुढे हे कधीतरी कोडी उलगडतील असणार अशा स्वरूपाचं आणि मग ठरवता येईल. तर ठीक आहे, सगळ्यांनीच मला वाटतं या प्रकारचा विचार करा किंवा कोणाला जर या संदर्भामध्ये पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन मांडता येण्यासारख्या असतील. हा अध्याय खरं संपत आला आता. मी जे मला म्हणलं होतं की आहाराचा आपण जो चार्ट देतो तो दोषधातू मलांच्या स्तरावरती किंवा रोगाचं कारण असणारा अशा स्वरूपाचं म्हणून परिवर्तित करून असा जर काही देता आला किंवा मांडता आला या संदर्भामध्ये तरी तो विचार करावा, तर मग सगळ्यांना शेअर व्हावा. तोही पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन किंवा असं काहीतरी करून मांडता येईल असं आहे. मी पण या अर्थाने विचार करत राहीन आणि बघू. मला असं वाटतं मग थांबूया आता आणि सोमवारी भेटूच.